यशया अध्याय 50। परमेश्वर म्हणतो, तुमच्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्यास तुम्हाला विकिले तो माझा सावकार कोणता? पहा, तुमच्या दुष्कर्मांमुळे तुमचा विक्रय झाला, तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईस सोडावे लागले। मी आलो तेव्हा कोणी नव्हता, मी हाक मारिली तेव्हा जबाब द्यावयाला कोणी नव्हता। ते का मुक्त करवत नाही? इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठाई सोडविण्याचे सामर्थ्य नाही काय? पहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करीतो, नद्यांचे रान करीतो। पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात। मी आकाशास काळा पेहराव लेवितो, गोणताट त्यांचे पांघरुण करीतो। शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे, म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे। तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो। प्रभू परमेश्वराने माझे कान उघडिले आहेत। मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही। मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले। उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही। प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही। मी आपले तोंड गारगोटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते। मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे, मजबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू। माझा प्रतिवादी कोण असेल, त्याने मजपुढे यावे। पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकील। परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे, जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही? त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा। जे तुम्ही अग्नी पेटविता, जे तुम्ही कोलिते वागविता, ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा। तुम्ही स्वतः पेटविलेल्या कोलितात जाऊन पडा। माझ्या हातून हे तुम्हास घडेल, तुम्ही क्लेशात पडून राहाल।